दृष्टीने विचारतो की बाळासाहेब ठाकरेंशी शत्रुत्व घेणं, त्यांचा पंगा घेणं हा काहीसा मिरवण्याची गोष्ट बराच काळ असण्याच्या टप्प्यावर, अगदी अलीकडच्या टप्प्यावर निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घेतली गेली तुझ्याकडनं. तर पैशासाठी नाही, सत्तेचा भाग म्हणून नाही, पण सर्व पक्षाची लोक जोडलेली असली पाहिजेत या चॅनेलच्या धोरणामुळे ती घ्यावी लागली का एक. आणि तुलनेने एरवीचा निखिल वागळे तिथे जरासा मवाळ होता असं वाटलं. मी सॉफ्ट होतो. हो बरं ठीक आहे. नाही, बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत अशासाठी काही मी घेतली नाही. बाळासाहेब ठाकरेंवर माझं फार पूर्वीपासून प्रेम आहे, खूप प्रेम आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी लहान होतो शाळेमध्ये तेव्हा आमच्या घरी मार्मिक यायचा. शिवसेना सुरू झाली होती आणि ते शाळेतलं वय होतं. तो मार्मिकचा असा गुटगुटीत शिवसेनेचा शिवसैनिक लंगोट लावून उभा आहे हे चित्र मला खूप आवडायचं. त्यावेळेला शिवसेनेच्या विचारसरणी आवडायची कारण मी 10 वर्षाच्या आत होतो. जसजसं वय वाढायला लागलं तसं लक्षात आलं हे काय खरं नाही यार, हे काय खरं नाही. 11 वर्ष, 12व्या वर्षी, 15 वर्षानंतर मी शिवसेनेचं राहिलो नाही आणि यांची विचारसरणी चूक आहे असं कळायला लागलं. कारण मग बाबासाहेब आंबेडकर वाचले, इतर गोष्टी वाचल्या, भारतीय घटना वाचली आणि 20 वर्षाचा होईपर्यंत मी अजिबातच त्यांच्या विचारांचं राहिलो नाही. पण हे व्यक्ती म्हणून बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे आकर्षण होतं ते कायम राहिलं. कारण अशा तऱ्हेची जी म्हणणं मला अशा विचित्र माणसांबद्दल कायम आकर्षण वाटतं. ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, जयललिता, 1000 फूट ज्या बाईकडे ती कशी एकदा तरी बघायला पाहिजे ना आपण, नाहीतर कसं कळणार. बाळासाहेब ठाकरे की जे आपले बसतात असे पाईप घेऊन मागे वाघ लावलाय आणि मुंबई बंद करून टाकतात, कसा आहे माणूस एकदा बघायला पाहिजे असं लहानपणी ठरवलं होतं. मी दिनांकचा संपादक झालो आणि पहिला मार खाल्ला 1980 साली. याची कथा सांगू? याची कथा अशी आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर मी गेलो होतो. आत्ताचा मातोश्री नाही, छोटे खानी मातोश्री होता, 2 मजली होता, साधा होता, सिंपल मध्यमवर्गीय माणसाचं घर होतं असतं तसा होता. मी तिकडे गेलो होतो. माझ्यासोबत जयंत धर्माधिकारी होते कारण मी लहान होतो तेव्हा. 80 साली म्हणजे मी 21 वर्षाचा होतो. बाळासाहेबांनी मुलाखत द्यायचं मान्य केलं. त्यांनी मुलाखत दिली. मला म्हणाले निखिल लिहून आणू द्या. तर मी आपल्या 21 वर्षाचा बाळासाहेब ठाकरेंच्या समोर बसलेला म्हणजे वाघाच्या तोंडीत दिलेला मला. माझ्यासोबत 2 माणसं, एका बाजूला माधव साठे, दुसऱ्या बाजूला जयंत धर्माधिकारी. काय झालं तर मला वाचवायला. मला उद्या लिहून आण, एक शब्दही चुकता कामा नये. म्हणजे ठीक आहे आणतो. दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण मुलाखत लिहून घेऊन गेलो. त्यांना ती आवडली. ते इतके खुश झाले. बाळासाहेब दिलदार आहे मी तुम्हाला सांगतो. ते इतके खुश झाले की त्यांनी मला स्वतःचं पोर्ट्रेट काढून दिलं जे आम्ही दिनांकच्या त्यावेळेच्या अंकात छापलं होतं. आणि मी इतका कर्मदरिद्री की मराठी माणसाच्या वृत्तीनुसार ते पोर्ट्रेट आज माझ्याकडे नाही. कुठे गेलं मला माहित नाही. कधीतरी आमच्या घरातनं बायकांना असं एक अंगात येतं, हे तुमची सगळी रस्ती जमते, हे काढून टाकतो. तसं ते एक दिवस गेलं रस्तीमध्ये माझं बाळासाहेब ठाकरेंचं पोर्ट्रेट महत्वाचं होतं. तर हे त्यांनी काढून दिलं इतका 80 साली. तर ती आमची कव्हर स्टोरी होती शिवसेनेची, ज्याच्यात बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख होता, त्यांच्यावर टीका करणारा लेख निळू रणदिवे लिहिला होता. आणि मी फक्त साधं हेडिंग दिलं होतं, आवाज कुणाचा? शिवसेनेचा असं म्हणायचं. तर फक्त शी दीर्घ केला होता, बाकी काही केलं नव्हतं. मला मार खायला लागला. मला मारला त्यांनी. आमच्या प्रेसवर जाताना मागे ब्लेड वगैरे मारली. तो माझ्या आयुष्यातला पहिला मार. तो माझ्या आयुष्यातला 80 सालचा. माझ्याबरोबर राजीव नाईक होता. राजीव नाईक जे प्रख्यात नाट्य समीक्षक आहे. आम्ही दोघं जेवायला जातो दुपारी 1 वाजता आणि बेदम मारला, रॉड्सनी वगैरे भरपूर, आणि संपूर्ण ब्लेड मारून ठेवली पाठीवर. केम मध्ये मला ऍडमिट केलं. तो माझ्या आयुष्यातला पहिला हल्ला जेव्हा मी घाबरलो. मी सत्य सांगतो, तेव्हा मी घाबरलो होतो. आणि पुढे अनेक दिवस मला असं वाटायचं की माझ्या मागून कोणीतरी येतंय आणि मला मारणार. पण कसं कुणाला टाळेल, मी त्या भीतीतून मोकळा झालो. आणि मग मला हल्ल्यांची सवयच झाली. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्यावर चटक लागली असं नाही. चटक नाही लागली. मला नाही आवडत. मी तुम्हाला खरंच सांगतो, मला नाही आवडत. मला हल्ला झालेला नाही आवडत. किती नुकसान होतं ऑफिसचं वगैरे. मग लोक येणार, मग ते टीव्ही वाले येणार, मग ते दाखवणार, मग आपल्याला उगाच ओरडावं लागतं. मला हे सगळं नाही आवडत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, मला बोलू द्या. तुम्ही माझ्या बोलण्यावर नाही बंधनं आणायची. माझं एवढं साधं म्हणत आहे, मला बोंबलू द्या. लोकशाहीमध्ये मला हा एकमेव अधिकार आहे. तुम्ही मला मारायचं नाही. मारलंच तर मी मार खाईन. तुम्ही माझा खून करू शकता, पण खून करतोय म्हणून मी बोंबल ना. कारण ज्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असं इंग्रजी नाव आहे,
तो सामान्य नागरिकाचा बोंबलचा अधिकार आहे. मी का बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात उभा राहिलो? तेंडुलकर आमचे सल्लागार संपादक होते. तेंडुलकर म्हणाले, निखिल तू काय करतोय? आणि हा आमचा संवाद मातोश्रीच्या समोर सुहास जोशींचा बंगला आहे, तिथे आपले तेंडुलकर लिहित बसलेत नाटक आणि मला बोलवत आहेत. निखिल ये तू काय करतोय? तू रोज त्यांच्या विरुद्ध लिहितोय, तुला मार खायचा आहे का? काय चाललंय तुझं? म्हणलं तेंडुलकर मला असं वाटतं की हा माणूस जे करतोय तो अयोग्य आहे. तो रोज उठून कोणाला तरी शिव्या देतो, तो आनंद बालेरावांना ताप म्हणतो, याला विंचू म्हणतो, हे काय बरोबर नाही. आपण लिहिलं पाहिजे. अरे पण मार खाशील ना. तेंडुलकरांना मी सांगितलं, तेंडुलकर मला माफ करा, पण मला असं वाटतं की सायलेंट मेजॉरिटी आहे महाराष्ट्रातली, तिला हे आवडत नाहीये. कुणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि मी तो उठवला. म्हणून मी तो आवाज उठवला. मी फक्त आवाज उठवला, मी काही केलं नव्हतं. त्यांनी माझ्यावर हल्ले केले, 6 हल्ले केले, 7 हल्ले केले. मी तुम्हाला सांगतो, हल्ले पण इतके विनोदी होते. शिवसेनेवर माझं प्रेम आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ही खरी ना अतिरेकी संघटना नाही. त्यांना राग येतो आणि ते आदळआपट करतात. मी तुम्हाला एकच किस्सा सांगतो. एकदा आमच्या ऑफिसवर आले, खैरनारांनी काहीतरी भाषण केलं बाळासाहेबांच्या विरोधात, ते छापलं म्हणून आमच्या ऑफिसवर आले. ऑफिसवर पुढून कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. म्हणून हे मावळे सगळे शिडी लावून मागून चढले, संडासातून आले आतमध्ये. खरंच सांगतो, आले ते आले. ऑफिसमध्ये आमची मुलं बसली होती काम करत, आणि पाण्याच्या बाटल्या होत्या. यांना कळायला पाहिजे, ऑफिसमध्ये लोक काय पेट्रोल किंवा केरोसिन पीत नाही. त्यांनी त्या बाटल्या उचलल्या, सगळे पेपर एकत्र केले आणि त्या ओतल्या आणि आग लावायला गेले. या माणसांवर तुम्ही प्रेम करणार नाही तर काय करणार मला सांगा. हे असे प्रेमळ शिवसेना नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, दिस इज नॉट, हा उपरोध नाही. ही आपली मुलं येतो जी भडकतात आणि मारतात. ही काय मला ठार मारणार आहेत का? मी तुम्हाला सांगतो, मला पहिला हल्ला सोडला तर कधीच भीती नाही वाटत. कारण मी सांगतो, दंगलीच्या काळामध्ये, जेव्हा मी दंगलीच्या काळामध्ये या लोकांविरुद्ध लिहित होतो, तेव्हा आमच्या खाली शिवसेनेची शाखा होती आणि 30 माणसं मला वडापाव आणून देत होती आमच्या सगळ्या स्टाफला. ही माणुसकी त्यांच्यामध्ये आहे. माझं म्हणणं, मी त्यांचा वैचारिक विरोधक असतील, पण त्यांनी सुद्धा महाराष्ट्रात जे केलंय त्याची दखल घ्यायला पाहिजे. आणि याच उद्देशाने मला 20 वर्ष 80 सालनंतर मी परवा घेतली बाळासाहेबांची मुलं. त्यांनी मला दिली नव्हती. मी अनेक वेळा विचारलं. मी राजशी माझे जवळचे संबंध आहेत, उद्धवशी अनेक वर्ष संबंध आहे. आता उद्धव ठाकरेंना मी दरवेळेला विचारायचो, खाली इथे बसतात आणि खाली आपल्याशी बोलतात. बाळासाहेब वर राहतात. उद्धवला मी म्हणायचो, मला वर घेऊन जा ना. नाही तुम्ही वर आलात तर ते भडकतील. अरे काय भडकतील की बघूया ना आपण, वर तर जाऊ दे. मी म्हणलं मी नाही भडकणार, ते मला माहिती आहे. मला एकदा नाना म्हणाला, नाना पाटेकर आमचा जुना मित्र आहे, तो असं म्हणाला, अरे तुला एकदा बाळासाहेबांकडे घेऊन जातो यार, तुम्ही कसले मारामाऱ्या करता, जरा बोला एकमेकाशी. म्हणलं नाना जाऊ, पण ते राहिलं. असंच एका दोघांनी मला सांगितलं, जे आमचे कॉमन लोक आहेत, पण ते राहिलं. पण हा राज नंतर राज बाहेर पडला, त्यामुळे त्याला सांगण्याचं काही हेच नव्हतं. राज तिकडे राहत नव्हता. हे उद्धव ठाकरे, म्हणजे त्याला मी खरं तर माझ्याच वयाचा म्हणून हा उद्धव म्हणतो, पण ते हल्ली उद्धवजी आहेत त्यामुळे उद्धवजी म्हणतो. हे उद्धवजी काय मला पहिल्या मधल्यावर घेऊनच जायला तयार नाही. खाली माझी सगळी खातिरदारी करतायत, मला खिम्याचे पॅटीस देतायत, चहा पाचतायत, सगळं होत आहे, पण वर काय नाही. यावेळेला त्यांनी का मुलाखत दिली मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. इतर सगळ्या मुलाखती फेल गेल्या म्हणून मला दिली. मी मुलाखत पहिली मागितली होती, मला शेवटी दिली. याचं कारण त्यांनी झीला मुलाखत दिली, त्यांनी स्टारला दिली, त्याचा इलेक्शनवर काही इम्पॅक्ट झाला नाही. त्यांनीच मला सांगितलेलं, मी नाही बोलत आहे. मी बाळासाहेबांची मुलाखत घेतली, त्याची माझी पहिली अट होती, मी तुम्हाला प्रश्न देणार नाही. उद्धवनी मला सांगितलं, तुम्ही प्रश्न द्या, तुम्ही वाटेल ते विचाराल आणि साहेब भडकतील. मी म्हटलं, माझा जो साहेबांचा अभ्यास आहे, साहेब भडकणार नाही, उलट ते तोल्याला प्रतितोला देतील. ते माझ्यापेक्षा हे आहेत, म्हणजे भयंकर आहेत. ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत, तेव्हा मला हाणतील ना ते शब्दांनी. ते अजिबात भडकणार नाहीत. मला हवं ते विचारू द्या. मग खूप दिवस असं चाललं, नाही प्रश्न द्या. मी म्हणणार प्रश्न देणार नाही, ही माझी स्टाईल नाही, मी कोणालाच प्रश्न देत नाही. आज तुम्हाला कुठे प्रश्न दिले? अजिबात नाही, देणार पण नाही. चांगला मुलाखतकार कुणालाही प्रश्न देत नाही, हे लक्षात घ्या. तो उत्स्फूर्तपणे विचारतो. मग शेवटी या 2 मुलाखती फेल केल्यावर एक दिवस हा मातोश्री येऊन उद्धव साहेबांना बोलायचं म्हणून फोन आला. मी म्हटलं मी तयार आहे मुलाखत घ्यायला, उलट बरंच झालं म्हटलं, त्या दोघांनी घेतली ना, आता त्यांनी किती वाईट मुलाखत घेतली हे मी दाखवून देतो. म्हणून मी घेतली मुद्दा. कारण बाळासाहेबांसारखा विषय मिळाल्यावर तुम्ही मुलाखतीची पोचट घेणं, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, या दोन्ही मुलाखती बघा, किती घाबरले, किती हात खाजवतायत, काय करतायत. आणि ते बाळासाहेबांना विचारा ना जरा, इतका रसरशीत माणूस आहे, इतकं रसरशीत, तुला माहिती आहे सुधीर ते कसे आहेत, बोला, त्यांना बोलतं करा. हे न केल्यामुळे माझी घुसमट होत होती, तर त्यांनी बोलवलं. मग मी त्यांना सांगितलं की मला एक काम करायचं,
मला फक्त 5 मिनिटं त्यांच्याबरोबर द्यायची, फक्त 5 मिनिटं. त्याच्यात मी त्यांचं काय ते तुम्ही काय करणार आहात, आणि म्हटलं ते माझं आणि मी ते बघून घेईन ना, तुम्ही घाबरू नका, मी काय त्यांच्या हल्ला बिल्ला करणार नाहीये, मी काय करणार आहे माझं हे आहे. कारण हे प्रत्येकाची टॅक्सीच आहे. मग त्यांनी कबूल केलं. मग त्यांचा तो बॉडीगार्ड इथे उभा राहिला आणि मी आणि बाळासाहेब असे एका वेगळ्या खोलीत, उद्धव नव्हता, लक्ष्मी मणी नव्हत्या, कोणी नव्हतं, मी बाळासाहेब आणि तो बॉडीगार्ड. मी त्याला म्हटलं तुला काय कळणार नाही रे. नेपाळी आपला नेपाळी नाही, तो दुसरा, त्याचं नाव मी विसरलो, तो दुसरा होता. ठीक आहे. बाळासाहेबांनी माझा हात हातात घेतला, मला म्हणाले खूप दिवसांनी आलात. मी म्हटलं बाळासाहेब तुम्ही मला अहो जाऊ काय करताय, तुमच्या लक्षात आहे मी 80 साली आलो होतो. त्यांना बरोबर आठवत होतं या वयामध्ये. मला म्हणाले बरोबर मीना होती, म्हणजे मीनाताई होत्या आणि तिने तुला चहा दिला होता, इतकं बारीक त्यांना आठवत होतं. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल निखिल इतक्या वर्षांनी आला. म्हटलं बाळासाहेब तुम्ही कधी बोलवलं नाही, मला कधी पहिल्या मजल्यावर येऊच दिलं नाही. मी तेवढ्याच सांगून घेतलं, तेवढ्याच आपलं सांगून घेतलं. पण ते 5 मिनिटं मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या डोळ्यात मी जे काय पाहिलं, मला कळलं की या माणसाला बोलायचं आहे, यांना बोलायचं आहे आणि ते माझ्याकडेच बोलणार आहे. संपलं माझं, संपलं. आणि मग आम्ही पुढे बसलो. सांगू पुढे काय झालं? आम्ही पुढे बसलो त्या हॉलमध्ये येऊन. माझ्या सुदैवाने बाळासाहेब माझ्या समोर होते, मी इथे होतो आणि उद्धव ठाकरे मागे होते, मला दिसत नव्हतं. मी सुरू केली मुलाखत चालली आहे, बाळासाहेब खुलतायत, पहिल्यांदा खुलले नाहीत नंतर खुलले. पण मी ठरवलं होतं मी आज यांच्या काळजाला हात घालणार. कसा घालणार मला माहित नव्हतं. आणि मी जो बाळासाहेबांचा अभ्यास केलाय त्याच्यामध्ये मला असं माहित होतं की मीनाताई हा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आणि राज. मला राजविषयी खूप अशा गोष्टी माहिती आहेत आणि उद्धवविषयी की ज्या उद्धवलाही माहिती असेल, राजला माहिती. तुम्हाला मी सांगतो, मी कृष्णगंजेवर जातो आणि मातोश्रीवर जातो, दोघंही माझ्याकडे बोलतात. दोघं काय बोलले मी एकमेकाला सांगत नाही, हे लक्षात घ्या, कारण तो एक विश्वासाचा भाग असतो. पण मला या ठाकरेंबद्दल खूप बारीक बारीक गोष्टी माहिती आहे. पण इतक्याच नाही, बिंदा होता, बिंदू माधव, किंवा हा आपला जयदेव आहे. जयदेव रात्री कधीतरी मला फोन करतो. रात्री जयदेवचा फोन आला म्हणजे धडकी भरते, कारण तो काय बोलेल सांगता येत नाही. पण गंमत आहे, म्हणजे हे अख्खं ठाकरे कुटुंब आहे ना, मला जर जिवंत राहून देतील महाराष्ट्रातली माणसं तर मी कधीतरी लिहीन. या इतक्या गोष्टी आहेत, इतकं रसरशीत जगणारं कुटुंब आहे, यांच्यावर कधीतरी लिहायला हवं. पण मी जर लिहिलं आणि खरं लिहिलं तर आज महाराष्ट्रात कठीण होईल. नाही, पण खरंच लिहायला हवं, नाही कधीतरी लिहायला हवं. ती पण माणसं तेवढी रॉयल आहेत, त्यांना ते वाचायला आवडेल. ऐक्य वाचायला आवडेल, मला लिहायला आवडेल. कारण मी तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ठाकरे हा माणूस अभूतपूर्व आहे. असा माणूस एकच पीस परमेश्वरांनी बनवला आहे, लक्षात घ्या. जसा ते शरद पवार नावाचा एकच पीस आहे, एकच पीस बनतो, त्याचा मोल बनणार नाही. कोणी म्हटलं मी त्यांच्यासारखे होतो म्हणून होणार नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा मी तिथे बसलो आणि चालू झालं राजविषयी. आणि ते राजविषयी असं काय बोलायला लागले ना जिव्हाळ्यांनी की मागे धरणीकंप झाला. मागे म्हणजे कळलं, मागे धरणीकंप झाला. आमची प्रोड्युसर प्रियांका देसाई, तिला मागून सूचना यायला, हे वागळे काय करतायत, असे प्रश्न काय विचारतायत. चिठ्ठी आली तिच्याकडे की वागळेंना थांबवा. ती म्हणाली उद्धव साहेबांना, आता वागळेंनाही कोणी थांबवू शकत नाही आणि बाळासाहेबांनाही कोणी थांबवू शकत नाही, आपण नंतर बघू काय करायचं, हे सगळं शूट होऊन जाऊन द्या. ते जे राजविषयी त्या दिवशी बोलले, त्यांच्या मनात राजविषयी जे अथांग प्रेम आहे ते त्या दिवशी त्यांनी व्यक्त केलं. मी तुम्हाला सांगतो, या माणसाच्या मनातला काटा राज सोडून गेला हाच आहे. आणि ज्या दिवशी तो राज परत येईल पूर्ण अर्थाने, त्या दिवशी हा माणूस खऱ्या अर्थाने समाधानी होतो. हे मी राजला पण सांगितलं, उद्धवनी तर बघितलं. तुम्हाला सांगतो, राजविषयी ते जे काय बोलले ते जर मी पूर्णपणे दाखवलं असतं तर कदाचित त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं नुकसान झालं. म्हणून मला निवडणूक झाल्यावर उद्धवनी फोन केला, मला म्हणाल तो भाग राजविषयीचा तुम्ही दाखवू नका. पक्षांच्या निवडणुका जिंकण्यामध्ये तुम्ही अशी अप्रत्यक्ष मदतही करता का? नाही, मी मदत नाही करत. मी तुम्हाला सांगतो, मी ते बघत नाही कोणाला मदत होईल. मी तुमची मुलाखत घेतली आणि कोणाला फायदा झाला मी बघत नाही. मी चांगली मुलाखत घ्यायचा प्रयत्न करतो. मी बाळासाहेबांना त्याविषयी विचारलं की कृष्णा देसाईंचा खून कसा झाला. तुम्ही म्हणताय मी सॉफ्ट होतो, पण 85